हाय, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता निवांत अशी बाहेर बसली आहे मी सर्व कामं करून. माझं बाळ झोपलं होतं, तर अशीच बसली होती थोडासा टाईमपास करत. आणि त्याच्यानंतर मग छोटंसं माझं एक पार्सल आलं होतं. मी रिंग लाईट आणि स्टँड मागवलं होतं. माझ्याकडे आहे तरी पण मी एक एक्स्ट्रा मागवलेलं होतं की करून बघू दे चांगलं येतं आहे का नाही. मिशोवरूनच ऑर्डर केलं होतं, पण ते काय चांगलं आलंच नाही. तर तुम्ही बघा पुढे. असे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट होते ते. म्हणजे ही रिंग लाईट थोडीशी तुटली होती आणि स्टँड थोडंसं हलक्या क्वालिटीचं होतं, म्हणून मी ते रिटर्न केलं. मी ठेवलंच नाही. आणि शूट माझा दीर करत होता, माझा बारका दीर. तो आला होता गावाला बाबूला सायकल घेऊन. तर त्याचं शूट चालू होतं. तर बघू शकता अशी रिंग लाईट होती, पण ती खूप डॅमेज होती, त्याच्यामुळे मला रिटर्न करावी लागली. ऑलमोस्ट माझ्याकडे एक रिंग लाईट आहे, परत एक छोटासा ट्रायपॉड आहे, सेल्फी स्टिक आहे, बऱ्याच अशा गोष्टी आहेत माझ्याकडे. तर म्हटलं एक एक्स्ट्रा मागून ठेवा, कारण की आपल्याला शूट करायला थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून. तर बघू शकता, तो आता अनबॉक्स करते मी. ते बघा तुम्ही पुढे, तुम्हाला समजेलच. बघू शकता अनबॉक्स केल्यापासूनच ती रिंग लाईट बघा कशी डॅमेज दिसते आहे. मला अजिबात आवडली नाही. तरी पण मी सर्व एकदा खोलून वगैरे बघितलं. ही माईक वगैरे होते, तर ही काय माझ्या मोबाईलला अटॅच होणार नाही. मला दुसरे माईक्स वगैरे म्हणजे आहेत माझ्याकडे, माईक पण आहे, ते मी यूज करते. तर हे बघा, हे वायर पण अशी निघालेली आणि हे बघा हे तुटलं होतं. तर मी तसंच मी लगेच रिटर्न केलं ताबडतोब. मी ठेवलंच नाही घरामध्ये. आणि स्टँड पण खूपच हलक्या क्वालिटीचं होतं, मला बिलकुल आवडलं नाही. असं वाटलं उगाच मागवलं ते. पण ठीक आहे, मिशोवाले असे आहेत की रिफंड पण लगेच करतात. एकदा पिकअपला कोण आलं की लगेच अकाउंटमध्ये पैसे येतात, तर काही टेन्शन नव्हतं. तर खूप ॲप चांगलं आहे मिशोचं. मी नेहमी मी त्याच्यावरून काय ना काहीतरी प्रोडक्ट्स वगैरे मागवतच असते. काय स्वतःसाठी असू दे किंवा माझ्या बाळासाठी असू दे, काही पण असू दे, मी मागवतच असते. आणि आता मी लवकरच मिशो हॉल पण म्हणजे मिशो हॉलचं चॅनल पण सुरू करणार आहे. तर तुम्हाला बघायलाच भेटेल. थोडंसं मी थांबली आहे म्हणजे बघण्यासाठी. मी डेली रुटीन ब्लॉगमध्ये किती मला इम्प्रूव्हमेंट भेटतो आहे तो. आणि जर त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह थोडासा चालू झाला, दिसायला सुरू झाला, तर मी लगेचच मिशो हॉल चालू करणार आहे प्रोडक्ट्स वगैरे दाखवण्यासाठी. आणि लवकरच माझी मिनी सिरीज पण येणार आहे, तर ते नक्की बघायला विसरू नका. आणि माझ्या फेसबुकलाही फॉलो करा आणि माझ्या इन्स्टालाही फॉलो करा. मी त्याचं लिंक देणारच आहे. तर माझं बाळ बघत होतं की काय करते आई. तर त्याला मी बोलली, थांब बाबा, मला जरा खोलू दे जरा हे, मग तुला दाखवते मी काय करते ते. तर खूप एकदम पॉवरफुल पॅकिंग होती. स्टँड तेवढा हलक्या क्वालिटीचं होतं, पण निघत नव्हतं. पॅकेजिंग एवढी भारी केली होती ती. तर चला, तर मग आता तुम्ही बघाल. बघू शकता तुम्ही आता की एकदम खूपच हलकी क्वालिटी होती. मला बिलकुल नाही आवडलं. हे सर्व पार्ट्स ते हलतच होते त्याचे. आणि बघा हे डॅमेज बघा दिसते तुम्हाला, इथं तुटलेलं होतं ते. तर तशीच रिंग लाईट मी पाठवून दिली, काहीच ठेवलं नाही मी घरात, रिटर्न केलं मी. तर बघू शकता माझं बाळ आता सायकल चालवतं आहे. हे माझ्या बाळाला ह्यांनी आणलेलं आहे सायकल. तर त्यांना मी म्हटलं, एवढी 1.5 वर्षाच्या पोराला एवढी मोठी सायकल, त्याच्यात आता पाय पण नाही पुरत आहे. ती दुसरी जी सायकल असतात ना, तर ती 3 व्हीलर, त्याच्यावर पाय नाही पुरत आहे, तर ह्याच्यावर पाय पुरणार आहे का त्याचं. तर ठीक आहे, असू दे, आता काय आणली आहे ती. तर तो चालवतच होता. मग माझा दीर घेऊन गेले ते त्याला बाबूला माझ्या, आणि ते चालवत होते त्यांना. तर बघू शकता तर तुम्ही अशा प्रकारे ते चालवत आहे.
तर बघू शकता तुम्ही, माझं हे फ्लिक्सकडून पार्सल आलं होतं. तर ते मी आता अनबॉक्स करणार आहे, बघणार आहे काय काय आलं आहे ते. जे मी मागवलं तेच आलं आहे का दुसरं आलं आहे. आणि मी मोस्टली मी ब्रँड कधीच प्रोडक्ट वापरले नाही. पण म्हटलं चला आता इंस्टावरती एवढे व्हायरल आहेत, तर म्हटलं आपण पण थोडंसं यूज करून बघू आपल्यावरती कसं इफेक्ट होतं आहे ते. आणि मी नक्की तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू देणार आहे. मी पहिला ती यूज करणार आहे पूर्ण 7 डेज, त्याच्यानंतर मी ह्याचा रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला. तर बघू शकता असं मी प्रोडक्ट मागवलं आहे. मी कुठला प्रोडक्ट मागवलं आहे, काय प्रोडक्ट मागवलं ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे लवकरच. आधी मी स्वतः प्रोडक्ट आधी यूज करणार आहे आणि मग त्याचा रिव्ह्यू देणार आहे. बघू शकता असे खूप सारे प्रोडक्ट्स होते, तर मी नक्की याचा रिव्ह्यू देणार. पहिला आधी मी स्वतः यूज करणार आहे आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू वगैरे देणार आहे. चला तर आधी पहिला बघून घेते मी काय काय प्रोडक्ट्स आलेले आहेत. जे मी प्रोडक्ट्स मागवले तेच आलेत का दुसरे आलेत. तर बघते आधी आणि मग तुम्हाला भेटते. नंतर मग मी माझ्या असली अवतारमध्ये आलेली आहे आणि मग मी माझ्या बाळाला भरवत होते. शूट वगैरे सर्व कंप्लीट झालं होतं, बघू शकता तुम्ही. तर आता मी निवांत असं बसलो होतो, माझ्या बाळाला भरवत होतो आणि तोही नुकताच उठला होता. तर आम्ही म्हटलं पहिला ती बाळाला भरून घेऊ आणि नंतर मग आम्ही दोघं जेवून घेतो असं आम्ही विचार केला. की मग ते त्याला घेऊन बसले होते, कामातून जस्ट आले आणि त्याला घेऊन बसले होते. तर म्हटलं पहिला तू ह्याला भरव आणि मग आपण दोघं जाऊ जेवायला. तर म्हटलं ठीक आहे चालेल. मग त्याला ती भरवत होते आणि खूप असं पावसाचं वातावरण झालं होतं. मग बाहेर असे मी कपडे सुकत टाकले होते. तर तो आणून पहिला ती टपात टाकला आणि नंतर मग त्याला काय झालं काय माहिती की सर्व कपडे खाली टाकायला लागला. आणि मग तेवढे शौर्यचे बाबा त्याला ओरडले, ए काय करतोस, ह्याच्यात टाक. मग त्याने ते पायाने त्यांनी सरकवली ते टप, त्याला ओरडले त्याच्या जोरात. तो परत ठेवत होता आणि नंतर मग ते त्याने पायानेच सरकवले आणि मग त्याने त्याच्यात टाकायला घेतला कपडे. बघू शकता तुम्ही. खूप छान असं पावसाचं वातावरण झालेलं, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटत होतं. संध्याकाळ झाली होती, आमचं जेवणही झालं होतं, बाळाला भरूनही झालं होतं माझ्या. तर म्हटलं तर काय करायचं, चला मग आता कपडे वगैरे काढून वगैरे घेते. आणि मी झोपली होती, उठल्याच हा मी शूट केलेला आहे. आणि त्यानंतर खूप माझ्या डोळ्यावर झोप होती, मला असं इच्छाच नव्हती उठायची. नाही बाबा, पहिला झाडलोट तर केलीच पाहिजे, केर कचरा तर निघायलाच पाहिजे संध्याकाळचा घरातून. तर मग चला, मग थोडंसं मी पॅम्पर केलं स्वतःला आणि मग मी विचार केला की चला ते पहिला केर कचरा वगैरे काढून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मग थोडंसं बाबूसोबत टाईमपास वगैरे केला.
कपडे वगैरे फोल्ड करून घेतले मी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो एका ठिकाणी माझ्या लेकीच्या बड्डेला. हो, माझी ही लेकच आहे दुसरी, माझ्या भावाची पोरगी. तर तिच्या बड्डेला गेलो आम्ही. रात्री संध्याकाळ झाली होती खूप, 8 वाजता गेलो होतो. तर तेवढ्यात माझ्या बहिणीचा फोन आला. तर तिच्याशी बोलत होतो व्हिडिओ कॉलवरती, तिला दाखवत होतो बड्डे असा झाला. तो बघा माझा नवरा एकाच ठिकाणी बसला आहे एवढ्या साऱ्या लहान पोरांमध्ये. नेहमी आम्ही इथंच जातो आणि ह्या पण आमच्यासाठी खूप जवळच्याच आहेत. ही ॲक्च्युली माझी मामी लागते, आई. मी तिला आईच बोलते लहानपणापासून. मामामामीची पोरं आहेत, म्हणजे मामामामीच्या पोराची पोरगी आहे ही. तर मग मी तिला लहानपणापासूनच आईच बोलते, आई आणि बाबा. मामाला बाबा बोलते आणि मामीला आई बोलते. तर चला, अशा प्रकारे केक वगैरे कट केला. मग मी भरवला जाऊन. आणि माझ्या लेकीला माहीतच नव्हतं मी येणार होती ते. ह्या दोघांनी सरप्राईज ठेवलेलं मी येणार आहे म्हणून. तर अशा प्रकारे एक मी केक नेलेला आणि एक त्या लोकांनी आणलेला, म्हणजे तिच्या वडिलांनी पाठवलेला केक, म्हणजे ऑर्डर दिलेला इथे. तर अशा प्रकारे आमची बड्डे गर्ल होती, बघू शकता ही. तर मग मी घरी आली. घरी आल्याच्यानंतर मग आईस्क्रीम वगैरे आणलं होतं. ते आईस्क्रीम वगैरे खायला बसली. माझी भूमी होती माझ्यासोबत आईस्क्रीम खायला. तर मी तिला काढून देत होते आणि मीही खाल्ली मग ती आईस्क्रीम. बघू शकता तुम्ही. माझा दीर आला होता तर त्याच्यामुळे त्यांनी आईस्क्रीम आणलेला आमच्यासाठी. तर आम्ही खाल्लं पिझ्झा. चला मग ब्लॉगला आता एंड करते मी. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे फोटोज तुम्ही बघून घ्या.